शांत झोपेची गोष्ट. योग्य अंतराची ऊब. रात्रीची वेळ आहे. आकाशात मंद चांदणं पसरलं आहे. थंड वारा हलकेच वाहतोय. तुम्ही आता शांतपणे झोपा. तुमचं शरीर हळूहळू सैल होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळुवार सोडा. आज आपण एका छोट्याशा शांत गोष्टीत प्रवेश करणार आहोत, जिथं थंडी आहे, शांतता आहे आणि एक हलकी शिकवण आहे. एका दूरच्या बर्फाच्छादित प्रदेशात रात्रीची सुरुवात झाली होती. पांढऱ्या बर्फाने सगळं झाकलं होतं. झाडंही शांत उभी होती. वाऱ्याचा आवाजही हळूवार कुजबुजत होता. त्या थंड प्रदेशात काही साळींदर राहत होते. ते लहान होते, पण त्यांच्या अंगावर तीक्ष्ण काटे होते. त्या रात्री थंडी खूपच वाढली होती, इतकी की शरीरात शिरणारी, हळूहळू आतपर्यंत जाणारी. पहिला थंड झोत आला आणि त्यांच्यातील एकाने हलकेच रडायला सुरुवात केली. तो आवाज शांततेला छेद देत होता, पण तरीही तो खूप मऊ होता. त्यांना कळलं की आजची रात्र सोपी नाही. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एक विचार मनात आला. जर आपण जवळ आलो तर कदाचित ऊब मिळेल. म्हणून ते एकमेकांच्या जवळ सरकले. पहिल्यांदा थोडं अंतर ठेवून, मग आणखीन थोडं जवळ, आणि मग ते अगदी एकमेकांना स्पर्श करू लागले. पण जसेच ते जवळ आले, त्यांच्या काट्यांनी एकमेकांना टोचायला सुरुवात केली. एकाने हलकेच आवाज काढला. दुसऱ्याने मागे सरकण्याचा प्रयत्न केला आणि अचानक सगळे दूर पळाले. आता पुन्हा थंडी त्यांच्या भोवती पसरली. आधीपेक्षा जास्त थंडी, जास्त खोल. ते एकटे झाले आणि थंडी पुन्हा शरीरात शिरू लागली. त्यांनी पुन्हा विचार केला, जवळ गेलो तर दुखतं, दूर राहिलो तर गोठतो. दोन्ही कठीण होते. थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. यावेळी थोडं सावधपणे. ते हळूहळू जवळ आले. थोडं थांबले. पुन्हा थोडं जवळ. पण पुन्हा काटे टोचले. पुन्हा वेदना. पुन्हा अंतर. असं अनेक वेळा झालं. जवळ येणं, दुखणं, दूर जाणं, थंडी, पुन्हा प्रयत्न. पण यावेळी त्याने काहीतरी वेगळं केलं. ते पूर्णपणे जवळ आले नाहीत आणि पूर्णपणे दूरही केले नाहीत. ते मध्येच थांबले, जिथे थोडी ऊब होती, पण जास्त वेदना नव्हती. हळूहळू त्यांना समजलं की प्रत्येकाला स्वतःच एक अंतर हवं असतं. इतकं जवळ की ऊब मिळेल आणि इतकं दूर की जखम होणार नाही. त्या शांत रात्रीत त्यांनी योग्य अंतर शोधलं आणि त्या अंतरात त्यांना आराम मिळाला. थंडी अजूनही होती, पण आता ती सहन करण्यासारखी झाली होती. ही गोष्ट फक्त त्या साळींदराची नाही, आपल्या आयुष्याची आहे. कधी कधी आपण खूप जवळ जातो, इतके जवळ की नकळत आपण एकमेकांना दुखावतो. आणि कधी आपण खूप दूर जातो, इतके दूर की एकटेपणा वाढतो. पण खरी जादू त्यामध्ये आहे, जिथे
प्रेम आहे पण बंधन नाही, जिथे जवळीक आहे पण दडपण नाही, जिथे ऊब आहे पण जखम नाही. तुमच्या आयुष्यातही असं कुणीतरी असेल ज्याच्याशी तुम्ही कधी खूप जवळ आलात, कधी थोडं दूर गेलात. हे सगळं ठीक आहे, कारण योग्य अंतर शोधणं ही एक प्रक्रिया आहे. हळूहळू शिकायची, समजून घ्यायची. आता ही गोष्ट हळूहळू शांत होत आहे. बर्फ अजूनही पडतोय, वारा अजूनही वाहतोय, पण सगळं शांत आहे. साळींदर आता निवांत बसले आहेत, एकमेकांच्या जवळ, योग्य अंतरावर. त्यांना ऊब मिळते आणि शांतीही. आता तुम्हीही तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. हळू श्वास घ्या आणि सोडा. तुमचं मन शांत होत आहे, तुमचं शरीर सैल होत आहे, तुमच्या आतली सगळी घाई हळूहळू थांबत आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुमचं मन हळूहळू शांत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. सगळं ठीक आहे. काहीही घाई नाही. तुम्ही फक्त या शांततेत विसावा घेता. तुम्ही उबदार आहात. तुम्ही शांत आहात. आणि आता गोड झोप लागेल. शांत, गोड आणि सुखद झोप. शुभरात्री.